कर्मयोग म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूसमोर असताही ब्रही न काढता, न कचरता, निमूटपणे कुणालाही सहाय्य करणे. कर्मयोग. लेखक स्वामी विवेकानंद. अध्याय 3. कर्माचे रहस्य. भाग 3. स्वतःच्या मुलांना काही दिल्यास तुम्ही काय त्यांना त्याचा काही मोबदला मागत असता? त्याच्याकडून प्रतिदान मिळवण्याची आशंका ठेवीत असता? नाही ना? तर त्यांच्याकरता काम करावे एवढ्यावरच तुमचे कर्तव्य संपते. या पलीकडे कसलाच विचार तुमच्या मनात डोकावता कामा नये. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, नगरासाठी वा देशासाठी जे कार्य करण्याची इच्छा असेल ते करीत चला. परंतु पोटच्या पोराविषयी तुमचा जो भाव तोच त्यांच्या संबंधी धारणा करा. मोबदल्यात त्यांच्याकडून काडीचीही आशा धरू नका. तुम्ही केवळ दाते आहात. तुम्ही जे देता त्याच्या परतफेडीची तीळ मात्र अभिलाषा तुम्हाला नाही अशी मनोवृत्ती जर तुम्ही ठेवाल तर त्या कर्माने तुमच्यात आसक्तीचा मुळीच उद्रेक होणार नाही. प्रत्युपकाराची परतफेडीची आशा म्हटली की आसक्ती आलीच. गुलामाप्रमाणे काम केल्याने जर परिणामी स्वार्थपरता आणि फलासक्ती उद्भवत असतील तर स्वतःच्या मनाचे मालक वा स्वामी म्हणून कर्म आचरल्याने अनासक्तीजनित निरागस आनंद अनुभवास येत असतो. आपण सदानकदा सत्य, न्याय यांविषयी बोलत असतो, परंतु आपल्या या दुनियेत न्यायाच्या आणि सत्याच्या गोष्टी म्हणजे निव्वळ बालिश बडबड होत. असेच आपल्या निदर्शनात येत नसते काय? माणसाच्या वर्तणुकीचे खरोखरच नियमन करत असतील तर त्या फक्त दोनच गोष्टी, जोर जुलूम आणि दया. जोर जुलूम वा जबरदस्ती नेहमीच स्वार्थी वृत्तीचे कार्य असते. हाती असलेल्या अधिकाराचा आणि परिस्थितीच्या अनुकूलतेचा पुरेपूर फायदा घेण्याचा स्त्री व पुरुष प्रत्येक जण शक्य तो प्रयत्न करीत असतो. दया साक्षात स्वर्ग होय, साक्षात स्वर्गीय प्रवृत्ती होय. चांगले व्हावयाचे असल्यास आपणा सर्वांना दयाशील व्हावे लागेल. फार काय, पण सत्य आणि न्याय ही देखील दयेवरच अधिष्ठित असावयास हवी. केलेल्या कार्याचे फलाचे चिंतनच आमच्या आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गातील धोंड होय. इतकेच नव्हे तर परिणामी त्यापासून तऱ्हेतऱ्हेचे कष्ट उत्पन्न होत असतात. केवळ जे कार्य समस्त मानवजातीसाठी व प्रेमाने प्रेरित होऊन स्वाधीनपणे केले जाते त्यातच कोणत्याही प्रकारच्या बंधनाला वाव मिळत नाही. दयेच्या आणि निस्वार्थपरतेच्या या आदर्शाला प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा आणखीन एक उपाय आहे, आणि तो म्हणजे सगुण ईश्वरावर आपला विश्वास असल्यास कर्माला ईश्वराची उपासना समजणे हा होय. यात आपण आपल्या समस्त कर्माचे फल प्रभुचरणी समर्पित करीत असतो. अशा प्रकारे भगवंताची उपासना केल्यास आपल्याला स्वतःच्या कार्याबद्दल मानवजातीकडून कशाचीच आशा करण्याचा अधिकार राहत नाही. प्रभू स्वतः सतत कार्य करीत आहेत आणि त्यांचे ठायी कधीही कसलीच आसक्ती असत नाही. जल जसे पद्मपात्राला भिजवू शकत नाही तद्वतच कर्म ही फलासक्ती निर्माण करून निस्वार्थ व्यक्तीला बंधनाच्या खोड्यात अडकवू शकत नाही. अहशून्य व अनासक्त व्यक्ती पापाने बरबटलेल्या गजबजत्या गावी अगदी घनदाट वस्तीत राहिली तरी तिला पापस्पर्श करूच शकणार नाही. हा संपूर्ण स्वार्गत्यागाचा भाव पुढील गोष्टीवरून स्पष्टपणे व्यक्त होत आहे. कुरुक्षेत्रावरील घनघोर युद्धाचा वणवा शांत झाल्यानंतर 5ही पांडवांनी मिळून एक महायज्ञ केला. त्या प्रसंगी गोरगरिबांना तऱ्हेतऱ्हेच्या बहुमोल
जिनसा वाटण्यात आल्या होत्या. यज्ञाचा थाटमाट नि ऐश्वर्य पाहून सगळे लोक दिपून जाऊन अगदी एकमुखाने यज्ञाची प्रशंसा करीत म्हणू लागले की असा यज्ञ यापूर्वी साऱ्या दुनियेत कधी झाला नसेल. यज्ञाची सांगता होत होती आणि अशा समयी एक लहानसे मुंगूस तेथे येऊन उपस्थित झाले. त्या अद्भुत मुंगुसाचे अर्धे शरीर सोनेरी आणि बाकीचे अर्धे कबरे होते. यज्ञ मंडपात शिरताच ते मुंगूस तेथील यज्ञभूमीच्या मृत्तिकेवर इस्ततः लोळू लागले. शेवटी ते तेथे जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणू लागले, तुम्ही सारे लबाड खोटारडे आहात. असा यज्ञ म्हणे पूर्वी कधी झाला नव्हता. अहो, हा तर मुळी यज्ञच नाही. लोक उद्गारले, काय म्हणतोस तरी काय तू? हा यज्ञच नाही? धनधान्य जडजवाहीर वगैरेंचा इथे गरिबांवर कसा वर्षाव झाला होता हे तुला माहीत नाहीसे दिसते. अरे, आता जगात गरीब औषधालाही सापडवायचा नाही. झाडून सारे श्रीमंत होऊन कसे सुखासमाधानात आयुष्य घालवित आहेत. असा अद्भुत यज्ञ अजून कुणाच्या पाहण्यात आला नसेल. त्यावर ते मुंगूस म्हणाले, असं वय? ऐका तर मग. एक लहानसे खेडेगाव होते. तिथे एक गरीब ब्राह्मण आपल्या स्त्री, पुत्र नि सुनेसह वर्तमान वास करीत होता. 18 विश्वदारिद्र्य ब्राह्मणाच्या घरी वसत होते. पोथ्या पुराणे व धर्मोपदेश यांच्याद्वारा मिळणाऱ्या दक्षिणेवरच त्याची गुजराण होत असे. भरीत भर एकदा त्या देशात एकामागून एक सतत 3 वर्षे दुष्काळ पडला. बिचाऱ्या गरीब ब्राह्मण कुटुंबाला पराकाष्ठेचे दुःख सहन करावे लागले. एक वेळ तर त्या कुटुंबाला लागोपाठ 5 दिवस फाके पडेल. 6व्या दिवशी सकाळी पित्याला मोठ्या सुदैवाने थोडेसे जवाचे पीठ मिळाले. त्याने ते घरी आणून त्याचे 4 भाग केले आणि ते चौघात वाटून घेतले. स्वयंपाक आटपून त्यांनी जेवणाची तयारी केली आणि आता तोंडात घास घालणार इतक्यात दारावर थाप वाजली. गृहस्वामी दरवाजा उघडून बघतो, तो एक अतिथी समोर उभा. भारतवर्षात अतिथी मोठा, पवित्र आणि सन्मान्य समजला जातो. तेवढ्या वेळेपुरते त्याला नारायण मानून त्याच्याशी तद्नुरूप आचरण केले जाते. अतएव तो गरीब ब्राह्मण त्या नवागताला म्हणाला, यावे महाराज, आपले स्वागत असो. ब्राह्मणाने अतिथी समोर स्वतःचा भाग ठेवला. क्षणार्धात ते सारे मटकावून अतिथी म्हणाला, महाराज, अगदी सत्यानाश केला तुम्ही माझा. अहो, यापेक्षा जीवे मारणे चांगले. 10 दिवसांचा उपाशी मी या अपुऱ्या 2 घासांनी तर माझ्या पोटातील आगीचा डोंब आणखीच भडकविला आहे. हे ऐकून ब्राह्मण पत्नी आपल्या पतीस म्हणती झाली, तर मग माझाही हिस्सा यांना अर्पण करा. ब्राह्मण म्हणाला, हे कसं शक्य आहे? परंतु ब्राह्मणी आग्रहपूर्वक पुन्हा पुन्हा म्हणू लागली, हे बिचारे गरीब अतिथी आपल्या घरी आले आहे. आपण गृहस्थ यांना पोटभर जेवू घालणे आपले कर्तव्य आहे आणि दिले त्यापेक्षा अधिक काही देण्याची ज्या अर्थी तुमच्यात शक्ती नाही, त्या अर्थी माझाही वाटा मी त्यांना देणे उचित, तरच मी पत्नी धर्म पाळल्यासारखे होईल. असे म्हणून त्या पतिव्रतेने आपला भाग त्या अतिथी पुढे ठेवला. क्षणार्धात त्याचाही चट्टामट्टा करून अतिथी म्हणाला, बाप रे, ही राक्षसी भूक मला अजूनही नुसती जाळत आहे. हाय रे देवा, मी आता काय करावे? प्राण चाललेत की हो माझे? त्यावर ब्राह्मणाचा मुलगा लगबगीने उद्गारला, आपण माझ्याही वाट्याचे ग्रहण करावे. पित्याला आपल्या कर्तव्य पालनात हातभार लावणे पुत्र या नात्याने माझा धर्मच होय. अतिथीने तेही संपवले, परंतु त्याची भूक मात्र मुळीच शमली नाही. आता पुत्रवधूची पाळी आली. त्या साध्वीनेही आपला वाटा अतिथीला अर्पण केला आणि तेव्हा कुठे भूक शांत होऊन अतिथी तृप्त झाला. अखेरीस त्या सर्वांना मनापासून आशीर्वाद देत तो आपल्या मार्गास लागला.
त्या रात्री ते चौघेही भुकेने तडफडून मृत्युमुखी पडले. त्यांच्या त्या पिठातील काही थोडेसे तेथे जमिनीवर पडले होते. त्यावर मी लोळलो आणि चमत्कार असा झाला की माझे अर्धे शरीर सोनेरी बनून गेले. हे सारे खरे की खोटे हे ठरवायला मी प्रत्यक्ष तुमच्या पुढे उभा आहेच. असो, तेव्हापासून आणखी एकदा तरी तसला यज्ञ पाहावयास मिळावा या इच्छेने मी सारे जग पालथे घालीत भटकत फिरत आलो आहे. परंतु परत तसा यज्ञ कुठेही दिसला नाही आणि माझे उरलेले अर्धे शरीरही सोन्याचे झाले नाही. समजले आता? एवढ्यासाठी मी म्हणालो की तुम्ही ज्याचा एवढा उदो करीत आहात तो हा मुळी यज्ञच नव्हे. हा असला उच्च स्वार्थ त्यागाचा आणि दयेचा भाव भारतातून दिवसेंदिवस लोपत आहे. मोठ्या मनाच्या उदार लोकांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. नवीनच इंग्रजी शिकत असताना एक इंग्रजी गोष्टीचे पुस्तक माझ्या हाती पडले होते. त्यात एक गोष्ट अशा आशयाची होती की एक कर्तव्यपरायण मुलगा काबाड कष्ट करून मिळालेल्या पैशातील काही भाग आपल्या म्हाताऱ्या आईला देतो. त्याच्या या कर्तव्यपरतेची स्तुती करून गोडवे गाण्यात त्या पुस्तकाची 3-4 पाने खर्ची पडली होती. यात असाधारणते काय, देव जाणे. निदान त्यावेळी तरी ते मला कळले नाही. आणि या गोष्टीत सामावलेला नीतिबोध कुणीही हिंदू बालकाच्या कधीही लक्षात यावयाचा नाही. आज पाश्चात्य देशात येऊन येथील आत्मना सतत रक्षेत वर आधारलेल्या अप्पलपोटेपणाच्या वृत्तीशी परिचय झाल्यानंतर आता तो माझ्या ध्यानात येत आहे. या देशात असेही हरीचे लाल कितीतरी आहेत की असेल नसेल ते सारे स्वतःच्याच घशात घालताना त्यांना काडीचीही दिक्कत वाटत नाही. मग स्वतःचे प्रत्यक्ष आईबाप, बायका पोरे वगैरेचेही काय वाटेल हो? त्यांना देखील धाब्यावर बसवायला हे महात्मे मागे पुढे बघत नाही. गृहस्थाने कधीही नि कोठेही असे वागणे उचित नाही. त्याचा कदापि हा आदर्श असता कामा नये. कर्मयोगाचा अर्थ काय हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. कर्मयोग म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू समोर असताही ब्रही न काढता, न कचरता, निमूटपणे कुणालाही सहाय्य करणे. लाखो वेळा जरी लोकांनी तुम्हाला ठकवले तरी सुद्धा तोंडावाटे चकार शब्द देखील काढू नका आणि आपण म्हणजे काही मोठे चांगले काम करीत आहोत अशाही विचाराला मनात थारा देऊ नका. गरिबांना तुम्ही जे दान द्याल त्याविषयी कधीही बहादुरी मिरवू नका किंवा त्यांच्याकडून चुकून कधी कृतज्ञतेची अपेक्षा बाळगू नका. तर उलट त्यांनी तुम्हाला दया दाखवण्याची संधी दिली याबद्दल तुम्हीच त्यांच्याप्रती कृतज्ञ व्हा. ऐवज यावरून हे स्पष्ट दिसत आहे की आदर्श संन्यासी होण्यापेक्षा आदर्श गृहस्थ होणेच अधिक कठीण आहे. त्यागी आणि कर्मी दोघेही योग्य रस्त्याने जात आहेत आणि यथार्थ त्यागी व्यक्तीच्या कठोर जीवनापेक्षा यथार्थ कर्मी व्यक्तीचे जीवन अधिक कठोर नसले तरी निदान तितकेच कठोर तर खासच आहे. अध्याय समाप्त.